श्रीगोंदा मतदारसंघात विधानसभेची पायाभरणी जोरदार सुरू असून दररोज नवनवीन घटना घडताना दिसत आहेत. घनश्याम शेलार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या माध्यमातून तिसरी महाशक्ती आघाडी प्रहार जनशक्तीमध्ये प्रवेश केलाय. या पक्षातून विधानसभेचा उमेदवारीचा अर्ज दाखल केलाय. बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. प्रहार स्टाईलनं आपण लढू आणि गुलालही घेऊ असा विश्वास यावेळी आमदार बच्चू कडूंनी व्यक्त केला. तर स्वतःसाठी नाही तर प्रलंबित प्रश्नांसाठी विधानसभेत जायचंय असं घनश्याम शेलार यांनी म्हटलंय. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत होऊन घनश्याम शेलार गुलाल घेतील असा विश्वास आमदार बच्चू कडूंनी यावेळी व्यक्त केला. स्वागत करतो. खरं तर योगायोगानं ही पत्रकार परिषद या उमेदवारीच्या माध्यमातून आम्ही एक राज्याला एक वेगळे संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे. तर नागपूरला खालून एक बोगदा आहे, वरती एक पूल रस्ता आहे, मग त्याच्यावर अधिक एक पूल आणि मग अधिक एक पूल आहे आणि इतर रस्ता पण नाही झाले. ही जे विषमतेचे बीज रोवल्या जात आहे ना, याला आम्हाला खतम करायचं आहे. याला अन्नाचा आम्हाला अनुभव आहे, प्रचंड पाठपुरावा आहे. म्हणजे उमेदवारी दिल्यापासून जेवढ्या उमेदवारांना मला फोन केले नसतं त्याच्यापेक्षा 4 पट फोन मध्ये त्यांनी केले. हे सगळा पाठपुरावा आहे. प्रहारचं इथे काम चांगलं आहे. भाजप आणि काँग्रेसच्या बजेटमध्ये काही फरक नाही. बजेट तसंच आहे. झेंड्याचा रंग बदलला, योजनेचं नाव बदललं आणि महाशक्तीचं कामच ते आहे की बजेटचा ढाचा डिझाईन बदलायची आहे. त्याच्यात शेतकऱ्याचा, मजुराचा वाटा, दिव्यांगांचा वाटा निश्चित करायचा. ही लढाई आम्ही लढतोय आणि मला विश्वास आहे की मागं जे 5,000 मतं अण्णाला कमी पडले, प्रहारच्या स्टाईलनं ते 20,000ची बढत आपण त्याच्यात करू. गुलाल उधळाले मुद्दामून आम्ही इथं आल्याशिवाय राहणार नाही असं सुद्धा आपल्याला मुद्दामून आश्वासित करतो. तर कारखानदारीतून जे गुलामीत नेण्याचा प्रयत्न काही नेते लोक करतात, ते गुलामी हटवायची. काटाय मारण्याचा प्रश्न तर काटा मारणे आणि दुसरीकडे भावात मार देणे. तुम्ही सांगा, गावातल्या एखाद्या माणसानं जर काटा मारला, गरीब माणसानं, भाजीपाल्यावाल्यानं, तर तुम्ही थोबाडीत मारता. यांना कोणा थोबाडीत मारावं? थोबाडीत मारणं म्हणजे आता मताच्या माध्यमातून थोबाडीत मारायचं. प्रवृत्ती कसं आहे, 5 रुपये चोर ना का 50 लाख चोर, चोर आहे ना. प्रवृत्ती चोराची आहे. प्रवृत्तीनंच आम्ही त्याचं राख रांगोळी करू. ही जी पद्धत आहे ही मोडून काढण्याचं काम आमची स्टाईल जी आहे. मी माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे आणि आम्ही सामान्य माणसावर दादागिरी करत नाही. पण जो सामान्यावर दादागिरी करतं त्याच्यासाठी दादागिरी केल्याशिवाय आम्ही राहत नाही. आले तर बबनरावचे तर माझ्याकडे कित्येक उदाहरण असेल. 2-2 वर्ष पैसे दिले नाही, डुबवले लोकांना. आम्हाला धवसा मारा लागला इथून फोन करून. आत्महत्यापर्यंत लोक गेले. त्याला कसं काय मत मारणार लोक? अरे त्यांना हाणायला पाहिजे, तुम्ही मतं मारताय. मग भाजपाचं हे धोरण आहे. लुटणाऱ्यांना तुम्ही अशा पद्धतीनं मोठं करत असाल. आमची प्रहार आहे ते त्या ताकदीनं लढण. आम्ही लढताना आरपारची लढाई लढतोय. रिझल्ट हाती घेतोय. रिझल्ट हाती गेल्याशिवाय आम्ही मागे जात नाही. हे तर 35 उमेदवार आहे प्रहारच्या माध्यमातून. काही राजांचे असेल आणि काही शक्ती साहेबांचे असेल. तर त्यांचे कोणते ते आकडा मला अजून माहीत नाही झाला. त्यामध्ये दिव्यांगाबद्दल विचार करणारा एक पक्ष सांगा. पूर्ण हिंदुस्थानमध्ये अनाथासाठी विचार करणारा एक पक्ष सांगा. पूर्ण हिंदुस्थानामध्ये 350 गुन्हे दाखल एकाच आमदारावर, शेतकरी मजुरासाठी असेल, एक आमदार मध्ये दाखवा. 115 वेळा रक्तदान करणारा एक माणूस मध्ये दाखवा, एखादा आमदार. आम्ही गुवाहाटीला गेलो ना, पण दिव्यांग मंत्रालय खेचून आणलं ना बच्चू कडून. त्यांनी भिंतीवर लिहिलं होतं का भीक नको हवे घामाचे दाम. आता भीक देणाऱ्या योजना तर सुरू केल्या, पण दाम तर भेटलाच नाही. तुम्हाला माहिती आहे, दुधाचे भाव भेटले नाही, उसाले भाव भेटत नाही. आता तुम्ही सांगा, 4 महिने झाले दिव्यांगांना पगार दिला नाही आणि लाडकी बहिणीचा नारा मारतोय. कोणाच्या थोबाडीत मारायचं? दर जातो स्वतःचं भलं करायला. अर्धे अधिक आमदार तर असेच आहे. त्यांच्या प्रॉपर्ट्या वाचवायच्या आहे, त्यांच्या संस्था चालवायच्या आहे, त्यांचे कारखाने चालवायचे आहे. आम्ही त्याच्यासाठी विचार टाकल्यानंतर लोक पैसे घेऊन मत आम्हाला मारून, त्याचा फायदा आम्हालाच होईल. आमच्या हाती 2 धारी तलवार आहे बाजीप्रभू साहेब. आघाडीला छाटतो आणि युतीला पण छाटणार आहोत. हा पुऱ्या महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि इतिहासानं धनशक्तीला 10 डाव जमिनीत गाडला आहे.
आणि ते गाळाले थोडे अन्न कमी पडत होते म्हणून प्रहार सोबत आहे बच्चू कडू नावाची गोष्ट आहे ना. तर स्वतःसाठी नाही तर 40 वर्षांपासूनच्या प्रलंबित प्रश्नांसाठी विधानसभेत प्रश्न मांडायला जायचं आहे असं शेलारांनी बोलताना म्हटलंय. हे करण्याचा विषय म्हणजे मी गेली 40 वर्ष तुम्ही मला सगळे पाहताय. कुठलीही सत्ता कुठलीही संस्था हातात नसताना मी लोकांसाठी जगत आलेला कार्यकर्ता आहे आणि मी लोकांसाठी काम करत आलेलो आहे. ज्या ज्या पक्षामध्ये मी काम केलं ते सगळे पक्ष जे आहेत, घनश्याम शेलाराचा जो उपयोग त्यांच्या संघटनेसाठी करून घ्यायचा तो त्यांनी घेतला. संधी देण्याचा विषय आला की त्यांना मोठी माणसं दिसली, कारखानदार दिसली. आज देखील त्या ठिकाणी खरं तर मी विश्वास ठेवला थोरात साहेबांवरती. माझा विचार होता लोकसभेची निवडणूक अपक्ष करायची. ती जर मी केली असती तर एकूणच महाविकास आघाडीतले जे काही पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष जे आहेत, त्यांनी मला त्यांचा उमेदवार पडल्यानंतर पायघड्या टाकल्या असत्या. परंतु बाळासाहेब थोरात साहेबांनी जबाबदारी घेतली. त्यांनी सांगितलं, मी त्यांना सांगितलं की मला काही झालं तरी एकदा हे जे सगळे प्रश्न ज्या प्रश्नावरती तुम्ही सगळ्यांनी विचारलं हे प्रश्न तसेच आहेत का, तसेच आहेत. प्रत्येक निवडणूक आल्यानंतर त्याच प्रश्नावर चर्चा का होती आणि निवडणूक संपल्यावर त्या प्रश्नाला निवडून जाणारे का विसरतात. हे सगळे विसरणारे लोक आहेत. मी पराभूत झालो तरी मगाशी सांगितलं की मी डिंबे माणिक ढोटणेसारखी प्रयत्न केला. मी 95 साली पराभूत झालो. मी कुकडीचं पाणी श्रीगोंदा तालुक्याला मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न केला. हार जितीचा विषय नाही, सामान्य जनता महत्वाची आहे आणि त्याच्यासाठी विधानसभेत जायचं. साध्य काय नाही करायचं. विधानसभेत घनश्याम शेलार आमदार व्हावा याच्यासाठी नाही तर या तालुक्यातले अनेक वर्षापासून प्रलंबित जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडून सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मला विधानसभेत जायचंय. जे सगळे समोर उभे राहिलेत, कुणाला स्वतःची संपत्ती वाचवायची, कुणाला स्वतःची संस्था वाचवायची, कुणाला तरी मुलाला माझ्या नजरेसमोर आमदार करायचे किंवा पत्नीला आमदार करायचे, हे धोरणं बाकीच्यांचे आहेत. माझं धोरण बच्चू भाऊंचं जे धोरण आहे त्याच धोरणाच्या पद्धतीनं काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्या ठिकाणी प्रहार जनशक्तीचा निर्णय यासाठीच घेतला की इथे या तालुक्यातले प्रलंबित असणारे प्रश्न आता वयाच्या 63 वर्षी मी विधानसभा करायला निघाल्यानंतर मला नेता पण तेवढा खंबीर माझ्या पाठीमागे पाहिजे की प्रश्न मांडल्यानंतर सरकारला जाब विचारायला मी ज्यावेळेस राहील त्यावेळेस माझ्याबरोबर माझा नेता पण तेवढा भक्कमपणानं पाहिजे आणि सरकारला वाकवणारा नेता पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी प्रहार जनशक्तीचा निर्णय मी घेतलेला आहे आणि हेतू एकच आहे की सामान्य जनता. त्यांनी पक्ष बदलले ते सगळेजण काहीतरी स्वार्थ ठेवून पक्षांमध्ये गेलेले आहेत. मी पक्ष बदलत असताना सत्तेच्या पक्षातून मी विरोधी पक्षात गेलेलो आहे. मी स्वतःच्या स्वार्थासाठी गेलो नाही तर जनतेच्या स्वाभिमानासाठी सन्मानासाठी. आणि मी पक्ष सोडत असताना माझा स्वाभिमान दुखवला त्याच वेळेस मी पक्ष सोडलेला आहे. काँग्रेस पक्षाचा विचारणार असाल तर काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असताना मी बाळासाहेब थोरात साहेबांना खरं तर मी सांगितलं तसं मला लोकसभाच करायची होती, पण थोरात साहेबांनी माझ्याकडे येऊन बसून मला सांगितलं की विखे पाटलांमुळे या जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालंय, राज्याचं नुकसान झालंय, विखेंचा त्रास तुम्हाला देखील झालाय आणि त्यांना रोखण्याची वेळ असताना तुम्ही जर उभा राहिला तर त्याचा दुर्दैवानं विखेंना फायदा होऊ नये. त्यांच्या म्हणण्यामध्ये मी आलो आणि मी थांबलो आणि त्या ठिकाणी मी त्याच वेळेस त्यांना सांगितलं मला कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक करायची. मग प्रवाह 2 होते, एक अपक्ष निवडणूक करावी असे कार्यकर्त्यांचा प्रवाह होता. परंतु या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेत जात असताना भक्कमपणानं पाठबळ देणारं कोणीतरी असलं पाहिजे आणि या तालुक्यातले प्रश्न या मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यासाठी भक्कम पाठबळ देणारा नेता मला महाराष्ट्रात कोण वाटत असेल तर ते कडूसाहेब वाटत आहेत. आता इथल्या जागेच्या बाबतीत फार मोठी गंमत आहे ना. महाविकास आघाडी ज्या हवेत गेली ती हवा निकालानंतर महाविकास आघाडीची संपलेली असणार आहे आणि महायुतीच्या विरोधात वातावरणच आहे. उद्या भाऊंनी सांगितलं जे महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या आघाडीचे लोक उभे राहिले ते उद्या या राज्यातल्या सरकारचा निर्णय करणार आहेत. प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बाबतीत तसं घडलंय. म्हणजे नगर शिवसेनेचा तसा बालेकिल्ला, नगरला 5 वेळेस शिवसेनेचा आमदार आला, 4 महापौर झाले, शेकडो नगरसेवक झाले. नगर तालुक्याची पंचायत समिती ही शिवसेनेच्या ताब्यात 20 वर्षापासून आहे आणि त्या शिवसेनेनं जागा नगरची मागितलीच नाही. श्रीगोंद्यासाठी नगरच्या जागेला बाय देऊन टाकला, इथली जागा घेतली. इथं शिवसेनेचं काय मला सांगा. त्यामुळे आता श्रीगोंद्यात जनमत कुणाच्या झोळीत मताचं दान टाकतं याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा.